सर्वप्रथम सर्वांना जय भीम आणि सर्वांना महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा माझा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे समाज परिवर्तनाच्या चळवळीतील योगदान व त्याचे परिणाम या विषयावर आज मी बोलणार आहे। पॅन्डेमिक पिरियड आहे, आपण सर्वजण घरात राहून सरकारने आवाहन केलेलं आहे की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही कुठेही बाहेर न येता तुम्ही घरामध्ये राहून ती साजरी करा। ह्या अशा वातावरणामध्ये माझ्यासारख्या अभ्यासकाला असं वाटलं की नाही, आपण बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती ह्या विषयावर आपण बोललं गेलं पाहिजे। खरं म्हणजे हा जो विषय आहे हा आज किंवा 1-1.5 महिन्यापूर्वी डोक्यात आलेला हा विषय नाही आहे। हा विषय फार पूर्वीपासून म्हणजे जवळजवळ 3 ते 4 वर्षापूर्वीपासून आम्हा सगळ्यांचा, आमचं जे काही सर्कल आहे, आमचा जो काही ग्रुप आहे, आमच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये हा विषय होता। तर ह्या विषयाच्या अनुषंगाने मी बरेच आपले जे काही ज्येष्ठ संशोधक आहे, नेते आहेत, त्या सगळ्यांशी बऱ्याचदा मी चर्चा केली। यामध्ये आज मला खूप प्रकर्षानं ज्यांची आठवण येते ते म्हणजे अविनाश डोळस सर, ज्यांच्याशी चर्चा केल्यानंतर एक 8-15 दिवसानंतर सरांचं निर्वाण झालं। त्यानंतर मी आणखी खूप लोक आहेत की ज्यांच्याशी मी ह्या विषयावर चर्चा केली होती। माझ्या गाईड आहेत प्रोफेसर पुष्पा वड मॅडम। ह्या सर्वांशी चर्चा केल्यानंतर जे काही आउटपुट आलं ते मी आज तुम्हा सगळ्यांच्या समोर मांडणार आहे। हा भाषण म्हणून तुम्ही याला घेऊ नका, हे खूप सिरियस किंवा ह्याला खूप गांभीर्यानं घ्यावं अशी माझी इच्छा आहे। तर हा आजचं जे काही माझं विवेचन असणार आहे ते विवेचन बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी का करावी इथपासून ते आजचं जे स्वरूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं आहे इथपर्यंतचा हा संपूर्ण प्रवास असणार आहे। आणि ह्या प्रवासामध्ये तिचं स्वरूप कसं बदलत राहिलं, जयंतीच्या आपण जे साजरं करतो त्याचं स्वरूप कसं बदललं आणि ह्या बदलत्या स्वरूपाबरोबरच जे काही परिणाम समाजावर झालेले आहेत ते एकदा आपण पुन्हा अभ्यासनं ते डोळ्याखालनं गेले पाहिजे, कारण की आपल्यावर ही खूप मोठी जबाबदारी आहे। तर सर्वप्रथम जेव्हा 1932-33 या कालखंडापासून जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी करायला सुरुवात केली, ऑफकोर्स बाबासाहेबांचा जन्मदिवस म्हणून तो त्यावेळेला साजरा केला जायचा। तर त्याचं तेव्हाचं जे स्वरूप होतं ते चळवळीचा एक भाग होतं, ओके। पण पहिल्यांदा ह्या संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदा झालेलं आहे की एखाद्या महापुरुषांची जयंती ही तुम्ही एक सामाजिक लोकशाही तत्वावर आधारलेलं त्याला स्वरूप असणारी ती जयंती होती। कारण त्यापूर्वी महात्मा फुले यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि त्यानंतर एक छत्रपती शिवरायांच्या जन्माचा एक महोत्सव सुरू झाला, त्याचं स्वरूप हे वेगळं होतं। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी जयंती सुरू झाली तिचं सेलिब्रेशन जेव्हा होत होतं तर त्याचं जे स्वरूप होतं ते वेगळं होतं। पण ही जयंती आपण का साजरी करावी हा त्या कालखंडामध्ये खूप मोठा क्वेश्चन होता, प्रश्न होता। तर त्याला शिवराम जानबा कांबळे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वीची जी आपली बहिष्कृत चळवळ होती त्या चळवळीचं अतिशय महत्त्वाचं ते नेतृत्व होतं। आणि माझ्या शिवराम जानबा कांबळे हे खूप म्हणजे ज्यांना इतिहासाची जाण होती, ज्यांना समाजशास्त्र चांगलं माहिती होतं, त्यांनी महार हा शब्दसुद्धा अक्षरशः फक्त एका जातीपुरता न वापरता, जसं आपण अस्पृश्य हा शब्द संपूर्ण शेड्यूल कास्टसाठी वापरतो तर तसाच त्यांनी तो महार हा शब्द वापरला। त्यामुळे त्यांचं जो काही दृष्टिकोन होता शिवराम जानबा कांबळे यांचा, तो दृष्टिकोन खूप खूप महत्त्वाचा होता। आणि शिवराम जानबा कांबळे यांनी 1934ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आम्ही का पाळावी ह्या हेडिंगखाली एक आर्टिकल लिहिलेलं आहे जे खूप महत्त्वाचं आहे। आणि तत्कालीन कालखंडामध्ये म्हणजे एकदम नव्याने हे सगळं सुरू झालेलं असताना त्यावर शिवराम जानबा कांबळे यांनी केलेली ही जी कमेंट होती, त्यांनी जे आर्टिकल लिहिलं होतं ते अत्यंत महत्त्वाचं होतं। त्या आर्टिकल मध्ये त्यांनी 3 ते 4 पॉईंट सांगितलेले आहेत आणि ते पॉईंट सांगितल्यानंतर ते म्हणतात की ही कारणं आहेत आणि ह्या कारणामुळे बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी केली पाहिजे। तर ती कारणं काय आहेत बाबा, जी शिवराम जानबा कांबळे यांनी सांगितलेली आहेत?
तर शिवराम जानबा कांबळे असं म्हणतात की मी 1904ला ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे एक ॲप्लिकेशन केलं होतं, एक अर्ज केला होता की आमचे जे अस्पृश्य लोक आहे ह्या लोकांना तुम्ही ज्या सेवा आहे, जे सरकारी नोकरी आहे, त्यानंतर जे म्युन्सिपाल्टी आहे, काउन्सिल आहे, लोकल बोर्ड्स आहेत, तर ह्यामध्ये तुम्ही त्यांना एंट्री दिली पाहिजे. आणि कशासाठी? तर त्यांच्या उत्थानासाठी ती दिली पाहिजे. पण ब्रिटिश गव्हर्नमेंटनी म्हणजे 1857च्या उठावानंतर त्यांनी एक डिसिजन घेतला होता की भारताचे जे काही कल्चर आहे, जी काही समाजव्यवस्था आहे, ह्या समाजव्यवस्थेच्या विरोधात आपण कुठलंही डिसिजन घ्यायचं नाही. म्हणजे जातीच्या किंवा जे काही सामाजिक नियम आहे ते आपण तोडायचे नाही. मग तशा पद्धतीचं उत्तर हे शिवराम जानबा कांबळेंना मिळालेलं असतं. मग ह्याला काउंटर म्हणून किंवा ह्याला एक हे जे काही ब्रिटिशांनी दिलेलं उत्तर असतं, ह्या उत्तराला एक काउंटर आन्सर देण्यासाठी म्हणून आगरकर यांनी एक लेख लिहिला. म्हणजे आता आगरकर यांनी जरी तो लेख लिहिला असेल तरी पॉलिटिक्स ऑफ इंटरप्रिटेशन म्हणजे जरी तत्कालीन कालखंडामध्ये सवर्णसुधारकांनी अस्पृश्य लोकांच्या बाजूने जरी लिहिलं असेल ना, तरी त्याला पॉलिटिक्स ऑफ इंटरप्रिटेशन ह्या एका चौकटीमध्ये बघणं फार गरजेचं आहे. आणि ते असं म्हणतात की मी तो एक पॅरा तुम्हाला वाचून दाखवते, कारण तो खूप गरजेचा आहे. जसाचा तसा शब्द आणि शब्द तुम्हाला ते कळले पाहिजे. त्यामध्ये ते म्हणतात की दक्षिणेतील महार जातीच्या लोकांनी सरकारास अर्ज केला आहे. सरकारास या लोकांबद्दल असावी तितकी सहानुभूती आहे आणि महार मांगांच्या मुलासाठी वेगवेगळ्या शाळा काढून आणि इतर शाळातही त्यांची मुले काही शर्तींवर घेण्याबद्दल त्यांनी अधिकच सोय करून ठेवली आहे. हे जरी खरे असले तरी आजपर्यंतच्या अनुभवावरून असे म्हणण्यास हरकत नाही की या तजवीजीने इष्ट हेतू अंशतः देखील तडीस गेला नाही. याचा अर्थ असा आहे की ब्रिटिश गव्हर्नमेंट हे किती जरी म्हणजे अस्पृश्य लोकांच्या बाजूने असेल, त्यांनी अस्पृश्य लोकांच्या मुलांना शाळेमध्ये एंट्री दिली असेल, तरीही जो काही हेतू ब्रिटिश लोकांनी ठेवला होता तो काही पूर्ण झालेला नाही असा त्याचा अर्थ आहे. महार अथवा यांच्यासारख्या मागासलेल्या जाती अद्याप एकही विद्वान निर्माण झाला नाही. हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. महार अथवा त्यांच्यासारख्या मागासलेल्या जातीत अद्याप एकही विद्वान निर्माण झाला नाही. दारिद्र्यामुळे, लोकांच्या अवहेलनेमुळे किंवा अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या अज्ञानाच्या जोरामुळे ही मुले थोडेसे शिक्षण मिळतात, पोटापाण्याच्या व्यवसायास लागतात. आता इथं जे एक वाक्य आगरकरांनी वापरलेलं आहे ते वाक्य खूप महत्त्वाचं की महार अथवा त्यांच्यासारख्या मागासलेल्या जातीत अद्याप एकही विद्वान निर्माण झाला नाही. हे आगरकरांचं म्हणणं आहे. आणि आगरकरांनी हे जरी म्हटलं असेल तरी ते लिहत असताना त्यांनी फार म्हणजे ज्याला आपण म्हणू ना की अस्पृश्यांची बाजू घेऊन ब्रिटिशांना बोलल्यासारखं त्यांचं ते आर्टिकल होतं. पण जरी ते ब्रिटिशांना बोलत असतील तरी इथली समाजव्यवस्था जी आहे त्याला प्रश्न विचारण्याचं काम आगरकरांनी केलेलं नाही आहे. त्यामुळे ह्याला फक्त त्या तेवढ्या एका अनुभवापुरतं आपण घेतलं पाहिजे. हा एक इन्सिडेंट आहे जो शिवराम जानबा कांबळे यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे. दुसरा आहे की मुंबईचे गव्हर्नर होते लॉर्ड विलिंग्डन आणि त्यांच्या मिसेस लेडी विलिंग्डन हे मुंबईला सीडी मिशन म्हणजे विठारामजी शिंदे यांनी ज्या शाळा काढल्या होत्या त्या शाळेला ते एकदा भेट देतात आणि तिथे बऱ्याचशा महार स्त्रिया असतात आणि त्या महार स्त्रियांकडे बघून त्या ज्या लेडी विलिंग्डन आहे त्या असं म्हणतात की वरिष्ठ महार स्त्रिया व वरिष्ठ वर्गातील स्त्रिया यांच्यामध्ये काही फरक आहे असं मला वाटत नाही. मग यांना अस्पृश्य का मानण्यात येते मला समजत नाही. पण मी एवढे सांगू शकते की पुढे ब्राह्मणांची बरोबरी कोण करू शकेल तर तो महार समाजच असेल. हे जे म्हणणं आहे. आणि आणखी त्यांनी दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत शिवराम जानबा कांबळेंनी की ते कसे सयाजीराव गायकवाड महाराज यांना भेटले आणि त्यांना भेटून त्यांनी अस्पृश्य मुलांना जर हायर एज्युकेशन घ्यायचं असेल तर त्यांना तुम्ही ग्रँट द्यावी अशा पद्धतीचं त्यांनी हे केलं होतं, त्यांना सांगितलं होतं. तर त्यामध्ये त्यांचा खरोखर वाटा आहे. आणि हे तत्कालीन कालखंडातले जे काही डॉक्युमेंट होते 1908-9 या सालचे तर ते मी चाळल्यानंतर ते मला ते क्रॉस चेक झालं की शिवराम जानबा कांबळे जे म्हणत होते ते खरंच खरं आहे.
तर ह्या 2 गोष्टी सांगून ह्या ज्या मला खूप महत्त्वाच्या वाटतात. आणि 34ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतःला सिद्ध करून झालेलं असतं, कारण पुणे करार झालेला असतो. अस्पृश्यांसाठीचे जे हक्क आहेत, राजकीय हक्क आलेले असतात. आणि त्या पार्श्वभूमीवर शिवराम जानबा कांबळे यांच्यासारखे जे सिनियर व्यक्ती आहेत ते असं सजेस्ट करतात संपूर्ण समाजाला की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करा. कारण काही वर्षांपूर्वी जेव्हा मी असं ॲप्लिकेशन केलं होतं तेव्हा आगरकर यांनी असा लेख लिहिला होता आणि त्यात ते म्हटले होते की या समाजामध्ये विद्वान असा कुणीही व्यक्ती जन्माला आलेला नाही. हे त्यावेळेला शिवराम जानबा कांबळे असं सांगून संपूर्ण समाजाला सांगते की तुम्ही हे केलं पाहिजे. ही जी गोष्ट आहे ही संपूर्ण चळवळीच्या इतिहासामध्ये खूप महत्त्वाची. आता इथून आंबेडकरी चळवळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांची जयंतीची सुरुवात होते 33ला पहिल्यांदा. म्हणजे आंबेडकरी चळवळ ही किती दूरदृष्टिकोन ठेवणारी चळवळ आहे हे आपल्याला कळेल. 1933ला जनताचा एक खास अंक काढतात आणि तो अंक बाबासाहेबांच्या जन्म दिन जो आहे तो सेलिब्रेट करण्यासाठी ते काढतात. तर ही जी परंपरा आणि ही जी सवय आंबेडकरी चळवळीमध्ये लावली गेलेली आहे ही फार महत्त्वाची आहे. 33 पासून ते आजपर्यंत बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंतीचे जे काही स्पेशल अंक निघालेले आहेत, ज्याला आपण आंबेडकर जयंती विशेषांक, मग ते खूप लोकांनी काढले. नवयुगने काढलेलं आहे, प्रभाने काढलेलं आहे, त्यानंतर दलित भारतने काढलेलं आहे, त्यानंतर दलित बंधूने काढलेलं आहे. तर हे जे वेगवेगळे न्यूजपेपर किंवा साप्ताहिक त्या कालखंडामध्ये होते त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जे विशेषांक काढले ते विशेषांक खूप महत्त्वाचे आहेत. अगदी 1933ला काढलेला पहिला जनताचा जो विशेषांक आहे, म्हणजे मुवमेंटमध्ये जेव्हा मुवमेंट गोज ऑन असते त्यावेळेला जनरली पाक्षिक किंवा न्यूजपेपर हे जे काही सांगतात रेग्युलरली ते वेगळं असतं, पण विशेषांकाच्या निमित्ताने झालेलं जे लिखाण आहे ते लिखाण वेगळं असतं. त्यामध्ये खूप सिरियस इश्यू घेतलेले असतात आणि हे सिरियस इश्यू आपल्याला अशा गोष्टींची माहिती देतं की जे चळवळीच्या म्हणजे त्याला म्हणतो आपण बिल्डअपसाठी किंवा येणाऱ्या पिढ्यांना माहिती देण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. यापैकी मी ज्यांना जे मी अभ्यासलेले आहेत असे काही जे विशेषांक आहे आणि ह्या विशेषांकाबरोबरच बाबासाहेब आंबेडकर ह्यांची जयंती साजरी करत असताना कसं कसं स्वरूप बदलत राहिलं ह्यावर मी बोलणार आहे. आपण सगळ्यात पहिला जो अंक आला होता तो 1933चा होता. आपल्याला माहीत आहे की 1933चा हा जो जनताचा अंक होता यामध्ये म्हणजे आहे तो बाजारामध्ये उपलब्ध सुद्धा आहे. यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या जनरली आपल्याला जनताच्या इतर कुठल्या अंकामध्ये मिळत नाही. फॉर एक्झाम्पल जेव्हा 1920ला माणगावला पहिली परिषद झाली माणगावची, त्यानंतर नागपूरला झाली, पण नागपूरला झालेल्या परिषदेचं जे अहवाल आहे ते आपल्याला दिसतं मूकनायकमध्ये आलेलं, अगदी म्हणजे व्यवस्थित आलेलं आहे. पण ती परिषद घेत असताना त्या परिषदेच्या पाठीमागे आणखी बऱ्याच गोष्टी घडलेल्या होत्या. ह्या सर्वच्या सर्व घडलेल्या गोष्टींना शिवतरकर यांनी त्या 1933च्या अंकामध्ये लिहिलेलं आहे. हे महत्त्वाचं आहे. तर ह्या विशेष अंकाच्या निमित्ताने झालेलं जे लिखाण आहे, म्हणजे जर बाबासाहेबांची जी जयंती सेलिब्रेट करणं म्हणजे फक्त हार तुरे फुलं असं नाही आहे. तर हे जे अंक प्रत्येक अंक हा तुम्हाला त्या त्या कालखंडातील चळवळीविषयीची जास्तीची माहिती सांगणारा, जास्तीची म्हणजे आहे तीच पण जी जनरली येत नाही बाहेर अशी माहिती सांगणारा अंक आहे. यामध्ये आणखी एक अंक आहे नवयुगचा 1948चा, म्हणजे प्रत्येक वर्षीचा अंक मी घेत नाही. नवयुगच्या अंकामध्ये जो त्यांनी काढला होता अत्रेंनी, तर त्यामध्ये आपल्याला सिद्धार्थ कॉलेजची स्थापना, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहासविषयक दृष्टिकोन, बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांचे जे टीचर्स होते त्यांच्याविषयीची त्यांची मतं, त्यानंतर रामायणवर त्यामध्ये लिहिलेलं आहे. तर हे जे इश्यूज आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर सिद्धार्थचा आंबेडकर जयंती एक विशेषांक आहे, त्यामध्ये RPIवर लिहिलेला आहे. 1960चा आहे. त्यावेळेला RPI स्थापन झालेलं होतं. त्याचबरोबर प्रभाचा एक विशेषांक आहे, जयंती विशेषांक 1973चा. हे मी गॅप घेऊन सांगत आहे कारण की सगळं काही हेच मला बोलायचं नाही आहे.
तर प्रभाचा जो अंक आहे त्यामध्ये डॉक्टर आंबेडकर आणि विभूती पूजा, म्हणजे त्या कालखंडामध्ये आंबेडकरी चळवळीची जी स्थिती होती त्या स्थितीचं रिफ्लेक्शन आपल्याला त्या विशेषांकांमध्ये दिसतं. आणि हे सगळे विशेषांक बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने काढलेले आहे. त्यानंतरचा एक अंक आहे प्रभाचाच आहे, 73चा झाला. त्यानंतर एक रिपब्लिकनचा आहे 1960चा. 1960च्या रिपब्लिकनच्या ह्या अंकाचं वैशिष्ट्य आहे की त्यांनी कम्युनिझमवर बोललेले आहे. त्यावेळेला कम्युनिझमवर प्रचंड प्रमाणामध्ये ह्यामध्ये लिखाण आहे. तर तुम्हाला म्हणजे ऑब्वियस कळेल की त्यावेळेला RPIचं अलायन्स आणि कम्युनिझम विषयीची BC कांबळे सरांची भूमिका, ह्या सगळ्या संदर्भांनी तो भरलेला असा अंक आहे. आणखी त्याच्यामध्ये असं आहे की मराठवाड्याचे बदलते स्वरूप. आता मिलिंद कॉलेजची स्थापना झाल्यानंतर म्हणजे 1960 पर्यंतचा जो काळ आहे त्या बऱ्यापैकी मराठवाड्यामध्ये झालेले होते आणि मुलांच्या शिक्षण घेण्यासाठी इकडे मुलं येत होते आणि त्याचे काय वेगळे वेगळे परिणाम झाले ह्याविषयीचं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर हे असं जनरल याच्यामध्ये आपल्याला मिळत नाही, जनरल जे अंक असतात त्याच्यामध्ये आपल्याला मिळत नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंतीच्या निमित्ताने काढलेली ही जी काही सगळी अंक आहेत ही सर्व अंक आपल्या चळवळीच्या दृष्टीने आणि चळवळीच्या बांधणीच्या दृष्टीने, चळवळीच्या इतिहासाच्या पुनर्लेखनाच्या दृष्टीने ही फार फार महत्त्वाची आहेत. हे झालं अंक. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी ह्यासाठी महिलांनी सुद्धा लिहिलेलं आहे. जनताच्या अंकामध्ये खूप जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती करावी, पण ती कशी करावी, त्यानंतर स्त्रियांनी कसं असलं पाहिजे, स्त्रियांनी कसं पुरुषांच्या बरोबरीने समाजकार्यामध्ये आलं पाहिजे असं सांगणारं लिखाणसुद्धा स्त्रियांनी केलेलं आहे. ते की बाबासाहेबांच्या विशेष म्हणजे फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने. तर ही खूप चांगली पद्धत, ही खूप चांगली एक काय म्हणतात शिस्त चळवळीला जेव्हा जयंतीची नेमकी सुरुवात झाली होती त्याच वेळेला लावली गेली, ही फार महत्त्वाची आहे. त्यानंतर ह्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सगळ्यात महत्त्वाचा जो मला खूप महत्त्वाचा परिणाम वाटतो तो हा आहे की जर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या पूर्वीची जर सामाजिक परिस्थिती अभ्यासली तर त्यामध्ये चांभार, मातंग, ढोर ह्या ज्या काही अस्पृश्यांमध्ये येणाऱ्या विविध जाती आहेत, या विविध जातींच्या सामाजिक चळवळ काय होती, तर ह्या ज्या विविध जाती आहे ह्या विविध जाती ज्ञातींच्या नावावर, म्हणजे ज्ञाती म्हणजे जातीच, म्हणजे एक पर्टिक्युलर कास्ट त्या सगळ्या आणि त्या सर्वांनी एकत्र येऊन समाजाच्या उन्नतीसाठी काहीतरी करणं असं स्वरूप त्या कालखंडातल्या मातंग, चर्मकार आणि ज्या काही अस्पृश्य जाती आहेत ह्या सगळ्यांचं होतं. म्हणजे आता मी पर्टिक्युलरली ज्यांचा मी सगळ्यात जास्त चांगला अभ्यास केला आहे तो चांभार कम्युनिटीचा आहे. तर चांभार कम्युनिटीच्या ज्या सभा 1908-09 पासून ज्या मी अभ्यासलेल्या आहेत त्या सगळ्या ज्ञातींच्या सभा आहेत. त्या सर्व सभांमध्ये कुठेही रविदासांची जयंती साजरी झाल्याचं नाही. त्या सर्व सभांमध्ये रविदासांच्या नावावर ते एकत्र आलेले आहेत असं कधीही झालेलं नाही आहे. म्हणजे रविदासांचं नाव आहे पण ते जयंती साजरी करत आहेत असं नाही आहे. रविदासांचं नाव त्यांच्या याला आहे की हा रोहिदास संघ आहे, हे असं आहे, किंवा फोटो ठेवून त्यांनी काहीतरी केलं असं नाही झालेलं. हे आपल्याला अलीकडच्या काळात म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांची जी जयंती आपण साजरी करतो तर तिचं स्वरूप कसं असतं, बाबासाहेबांच्या जयंतीचं की आपण वक्ता बोलवतो, तो भाषण देतो, समोर सगळे बसलेले असतात आणि बाबासाहेबांचा फोटो असतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असतो, त्याला आपण हार तुरे सगळं करतो. हे जे स्वरूप आहे समाज प्रबोधनात्मक, हे जे स्वरूप आहे बाबासाहेबांच्या जयंतीचं, हेच स्वरूप नंतरच्या कालखंडामध्ये आपण जेव्हा रविदासांची म्हणजे चर्मकार लोक जेव्हा रविदासांची जयंती साजरी करतात त्याच्यामध्ये आपण बघतो. हे आपण मातंग समाजामध्ये जेव्हा अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करतात त्यामध्ये सुद्धा बघतो. याचा अर्थ असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांची जयंती आपण ज्या पद्धतीने साजरी करतो त्याचा इम्पॅक्ट हा यांच्यावर पडलेला आहे. कारण आणि हे सिद्ध करू शकतो कारण त्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सुरू होण्यापूर्वी, यांचा जन्मोत्सव सुरू होण्यापूर्वी चर्मकार समाजाच्या झालेल्या ज्या सभा आहेत त्या ज्ञातीच्या उन्नतीकरता म्हणजे जातीच्या उन्नतीकरता झालेल्या सभा आहेत.
त्याला रविदासांचं नाव आहे, परंतु ते फोटो ठेवून जयंती झालेली आहे असं नाही आहे. सो ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंतीचा इतर जे शेड्यूल कास्टमधल्या ज्या जाती आहेत त्यांच्यावर झालेला परिणाम, त्यांच्यामध्ये निर्माण झालेली अस्मिता ही फार महत्त्वाची आहे. आणि मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंतीचा जो काही फार महत्त्वाचा इम्पॅक्ट आहे ना इतर कम्युनिटीवर पडलेला, हा फार महत्त्वाचा आहे. आणि आता हळूहळू जर तुम्ही बघत असाल की शेड्यूल कास्ट सोडून इतर पण असे बहुतेक समाज आहेत की जे अशा पद्धतीने त्यांच्या कम्युनिटीमध्ये एक महापुरुष घेऊन आणि त्यांची जयंती साजरी करतात. तर त्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप हे वक्ता बोलवणे, महापुरुषाला हे करणे, त्यांची आठवण करणे, त्यानंतर भाषण, त्यानंतर त्या पर्टिक्युलर महापुरुषाच्या निमित्ताने बरेच अशी पुस्तकं लिहिले जाणे, ही जी शिस्त ह्या समाज परिवर्तनाच्या चळवळीला लागलेली आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंतीमुळे लागलेली आहे. कारण की आपण जी सुरुवात झाली ती तिथून झालेली आहे. हा खूप महत्त्वाचा आणि फार मोठा परिणाम जो मला एक अभ्यासक म्हणून जो मला जाणवलेला आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंतीमुळे जी खेड्यामध्ये राहणारी सर्वसामान्य स्त्री आहे ही स्त्री लोकशाही प्रक्रियेचा भाग बनली. म्हणजे मी खूप महत्त्वाचं स्टेटमेंट करते हे की खेड्यामध्ये राहणारी स्त्रीसुद्धा लोकशाही प्रक्रियेचा भाग बनली. तर ती कसं बनली? आंबेडकरी चळवळीमध्ये म्हणजे चळवळीची सुरुवात होईपर्यंत स्त्रियांना सामाजिक क्षेत्रामध्ये एंट्रीच नव्हती. जी एंट्री आंबेडकरी चळवळीने पहिल्यांदा दिली आहे. आणि ह्या एंट्रीबरोबर जेव्हा म्हणजे आता पर्टिक्युलरली मी असं डे टू डे किंवा रेग्युलर जी काय मुवमेंट सुरू होती त्याच्याविषयी नाही बोलणार, पण बाबासाहेब आंबेडकर ह्यांची जेव्हा जयंती साजरी करण्याची म्हणजे डेट 14 एप्रिल जेव्हा जवळ येते तर तेव्हा आपल्या समाजामध्ये वर्गणी आपण गोळा करतो. मग अगदी शेतात जाणारी स्त्री असेल, गोऱ्या वेचणारी स्त्री असेल, तरी ती तिचं कॉन्ट्रीब्युशन बाबासाहेब आंबेडकर ह्यांची जयंती साजरी करतानाची जी काय वर्गणी आपण गोळा करतो त्याच्यामध्ये ती तिचं कॉन्ट्रीब्युशन देते. आणि फक्त कॉन्ट्रीब्युशनच देत नाही तर तिला अधिकारसुद्धा असतो की बाबा ह्याचं काय झालं हा विचारण्याचा अधिकारसुद्धा तिला असतो. अगदी सर्वसामान्य स्त्रीला सुद्धा हा अधिकार आहे. ती तिचं कॉन्ट्रीब्युशन देणार, ती विचारू सुद्धा शकते. आणि बाबासाहेब आंबेडकर ह्यांची जयंती ही अशी एकमेव जयंती आहे आणि ह्याचंच नंतर अनुकरण इतरांनी पण केलं. ह्या जयंतीमध्ये स्त्री आणि पुरुष अगदी समान प्रमाणामध्ये सहभागी होतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे असं नाही आहे की सामाजिक प्रोग्राम आहे, स्त्रियांनी घरात असलं पाहिजे आणि पुरुषांनीच फक्त बाहेर आलं पाहिजे. हे पहिल्यांदा झालेलं आहे. आणि हेच मग नंतर आत्ताच्या ज्या इतर काही जयंत्या सुरू होतात तर त्यामध्ये सुद्धा स्त्री आणि पुरुष, तुम्ही इतर सगळ्या ज्या काही कम्युनिटीज आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे बघू शकतात की स्त्री पुरुष हे सोबत असतात. आणि ही जी शिस्त आहे ही शिस्त जर इथून सुरू झाली नसती, म्हणजे आपल्या आंबेडकरी चळवळीतून जरी झालं नसतं तर हे इतरांना कधीच ते कळालं नसतं. त्यामुळे हे सुद्धा खूप महत्त्वाचं एक कॉन्ट्रीब्युशन ह्या जयंतीचं मला वाटतं. आणि त्याचा जो परिणाम जो इतर कम्युनिटीजवर आपल्याला दिसतो हा फार महत्त्वाचा आहे. त्यानंतर तरुण पिढीवर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंतीचा काय इम्पॅक्ट होतो? तशी आपल्यामध्ये असं कधी होत नाही की मुलांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या क्लासला टाकावं लागत नाही. आपल्यामध्ये असं कधीच होत नाही की मुलांना भाषणाच्या क्लासला टाकावं लागत नाही. हे का होतं? कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांची जी जयंती म्हणजे प्रत्येक वर्षी जेव्हा जयंती साजरी होते ते बाळ जेव्हा छोटं असतं, लहान असतं, तिथपासनं तर ते मोठं होईपर्यंत प्रत्येक वर्षी तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये सहभागी होतो. आणि हे सहभागी होत असताना तो त्यामध्ये छोटे छोटे कामं करतो आणि त्यातनं त्याची प्रॅक्टिस होते आणि आपोआप तो व्यक्ती तयार होतो. म्हणजे तो मुलगा असेल, मुलगी असेल, ते आपोआप तयार होतात. त्यांना कुठल्याही क्लासला टाकायची गरज पडत नाही. असं इतरांचं नसतं. आणि हीच मुलं म्हणजे हीच जी मुलं आहेत हीच मुलं चिकित्सा करू शकतात कारण की त्यांचं भरपूर प्रमाणात वाचन झालेलं असतं. बाबासाहेब आंबेडकर पुस्तकं आणि वाचन हे समीकरण आहे आणि हे लहानपणापासून म्हणजे मुलांमध्ये रुजलेलं असतं.
ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे एखादा व्यक्ती, एखादा मुलगा किंवा मुलगी त्याला व्यक्ती म्हणून घडवण्यासाठीची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने घडत असते. म्हणजे जेव्हा एखादा वक्ता कसा बोलवायचा, नेमकं कुणाला बोलवायचं, वक्ता बोलवायचं तर त्याच्यासाठी काय करावं लागतं, बॅनर कसं बनवायचं, बॅनरवर मग विषय कसा असला पाहिजे, ह्याची जी प्रॅक्टिस आहे, ही प्रॅक्टिस ह्या मुलांना अगदी त्यांच्या लहानपणापासून होतच. त्यामुळे मोठं झाल्यानंतर त्यांना असं काही पर्टिक्युलरली सगळ्या गोष्टी शिकवण्याची गरज नाही पडत. सो तरुण पिढी घडवण्याचं, एक व्यक्ती म्हणून घडवण्याचं जे काम आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमुळे होतं. आणि तरुण पिढी ही विविध अंगाने घडवली जाते. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा आणखी एक महत्त्वाचा जो परिणाम आहे तो की कल्चर जे आहे आपलं, ते कल्चर एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होते जयंतीच्या निमित्ताने. आम्ही आत्ता औरंगाबादला जेव्हा आहोत तर वर्षातनं 4 दिवस असे असतात की त्यावेळेला म्हणजे 14 एप्रिल, 14 जानेवारी, 14 ऑक्टोबर आणि 6 डिसेंबर हे 4 असे दिवस आहेत की इथे औरंगाबादला आम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये पुस्तकं मिळतात. मग ते भडकल गेटला किंवा युनिव्हर्सिटी गेटला असं, किंवा केव्जवर ज्या आहेत, औरंगाबाद केव्ज आहेत. तर इथे जे एखादी आजी असेल तर ती आल्यानंतर भलेही तिला काही कळणार नाही की पुस्तकामध्ये काय लिहिलं आहे किंवा त्या पुस्तकाचा काय हे आहे, ते जस्ट ती काय बघणार की बाबासाहेबांचा फोटो आहे. बाबासाहेबांचा फोटो आहे तर मग तिला जरी वाचता येत नसेल तरी ती पुस्तक घेणार. असं कितीदा तरी घडलेलं आहे की आम्ही तिथे असताना आम्हाला विचारलं गेलं की ह्याच्यामध्ये काय आहे या पुस्तकात, तर मग सांगितलं की हे असं असं आहे. मग ते कुठल्या पण, म्हणजे इंग्लिशमध्ये असेल, मराठीत असेल तरी ते घेऊन जाणार. तुम्ही का बाबा हे तुम्ही कसं काय, तुम्हाला तर येत नाही वाचता? नाही, मग आमचे घरचे, माझे नातू वगैरे वाचतील असं म्हणून त्या महिला हे पुस्तकं घेऊन जाणार. पुस्तकं अगदी खेड्यापाड्यामध्ये, घराघरांमध्ये पोहोचवण्याचं जे काम आहे ना, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीने केलेलं आहे. म्हणजे मुलांनी पुस्तकं वाचले पाहिजे हे आज आपल्याला सांगावं लागतं की टी व्ही आहे, जास्त टी व्ही बघू नका, पुस्तकं वाचा. पण बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं घराघरामध्ये पुस्तकं जातात आणि ही पुस्तकं विशेष म्हणजे वाचली जातात. मुलं चिकित्सा करायला शिकतात. हे खूप महत्त्वाचं एक इम्पॅक्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा, जो मला फार महत्त्वाचा वाटतो. आणि ह्याचबरोबर असे बरेच गोष्टी आहेत की ज्या तुम्ही आणि किंवा आपण सगळ्यांनी डे टू डे लाईफमध्ये आपण ह्या जयंतीचा एक भाग असतो. आणि ह्या जयंतीचा एक भाग असताना ह्याचे कसे विविध डायमेन्शन्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल बाबासाहेबांची जयंती आली आहे म्हणजे आपल्याला म्हणजे एखादा कवी असेल तर त्यांना असं वाटतं की नाही, जयंतीच्या निमित्तानं एक कविता माझी झाली पाहिजे, ही प्रेरणा आहे. एखादा चित्रकार असेल तर त्याला वाटतं की नाही, जयंतीच्या निमित्तानं माझं एक चांगलं चित्र आलं पाहिजे, ही प्रेरणा आहे. एखादा लेखक असेल तर त्याला असं वाटतं की नाही, बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने माझं एखादं पुस्तक आलं पाहिजे, तर ही प्रेरणा आहे. आणि ही प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून कितीतरी सृजनात्मक ज्या काही कलाकृती आहेत त्या जन्माला येतात. ह्याच्या पाठीमागचं जे कारण आहे ते बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. तर हे जे जयंतीचं स्वरूप आहे, हे स्वरूप एक सशक्त समाज निर्मितीचं स्वरूप आहे. ह्या दृष्टिकोनातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीकडे बघितलं गेलं पाहिजे. जयंती सुरू झाली तेव्हापासनं ते आत्तापर्यंतचं जे स्वरूप तिचं राहिलं, तर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे त्यांचं महापरिनिर्वाण होईपर्यंतचं जे स्वरूप होतं ते स्वरूप हे म्हणजे पुरुष महिला जेव्हा जयंती साजरी करायचे तर ते तत्कालीन इश्यूज घ्यायचे. जयंतीच्या दिवशी जे भाषणं व्हायचे किंवा जे त्यांचे जे ठराव ते संमत करायचे, ते ठराव हे तत्कालीन कालखंडातील आपल्या चळवळीचे इश्यूज असायचे, ते विषय असायचे. आणि ते इश्यू सॉर्ट आऊट करण्यासाठीचा नंतरचं एक वर्ष ते घालवायचे. हा खूप मोठी गोष्ट होती की ती इतकं सिरियसली फक्त म्हणजे एक त्याचं एक सेलिब्रेट करणारं असं स्वरूप ते कधी नव्हतं. तर ते सिरियसली त्यावेळेला काम करायचे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या नंतरची जी मुवमेंट आहे तर त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं जे कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं राहिलं ते म्हणजे बुद्धिझमच्या प्रचार आणि प्रसारामध्ये. बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर
काही दिवसातच त्यांचं महापरिनिर्वाण झालं. आणि सर्वसामान्य माणसाला बुद्धिझम काय आहे आणि त्याचे काय तत्त्व आहे हे हे त्यावेळेला एवढं माहीत नव्हतं. तर प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा बाबासाहेबांची जयंती साजरी झालेली आहे, तर त्याचे जे विषय राहिले ना, ते बुद्धिझमशी संबंधित राहिले. आणि बुद्धिझमशी संबंधित राहिलेल्या ह्या विषयांना आलेल्या वक्त्यांनी, गायकांनी पुरेपूर न्याय दिला. आणि बुद्धिझम महत्त्वाचा आहे, तो पाळला पाहिजे. हिंदू धर्माची जी काही विषमतावादी तत्त्व आहेत ती आपण सोडली पाहिजे, ह्या विषयांच्या अनुषंगाने जयंती साजरी झालेली आहे. हे म्हणजे ज्या काही न्यूज आलेल्या आहेत त्या न्यूजच्या आधारे आपण हे बघू शकतो, हे सिद्ध होतं. त्याचबरोबर बुद्धिझम स्वीकारल्यानंतर जो काही समाजामधनं एक त्याला जे काही रिॲक्शन आली आणि त्या रिॲक्शनमधनं झालेले जे काही अन्याय होते, त्या अन्यायांच्या विरोधामध्ये जे काही लढे उभारले गेले आणि ते लढे कशा पद्धतीने उभारले पाहिजे, आपण कशा पद्धतीने फाईट केलं पाहिजे, ह्या पद्धतीचं विस्तृत विवेचन किंवा ह्या पद्धतीने जे गायडन्स आहे ते गायडन्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंतीच्या निमित्ताने कायम झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर ह्यांची जयंती आणि तत्कालीन जो काही इश्यू असेल त्या इश्यूचं रिफ्लेक्शन तुम्हाला त्या जयंतीच्या सेलिब्रेशनमध्ये दिसत होतं. आजही आपण तसं करणं गरजेचं आहे आणि होतं, म्हणजे बऱ्याच ठिकाणी होतं, काही ठिकाणी होत असेल नसेल असं एवढं काय हे नाही आहे, पण असं बरेचदा होतं. पण आनंद ह्या गोष्टीचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंतीच्या निमित्ताने जी काही तरुण पिढी घडली गेली, ती तरुण पिढी आज खूप सजग आहे, जागृत आहे आणि ती रस्त्यावर सुद्धा उतरते. एखादा इश्यू जर असेल तर रस्त्यावर उतरणारी जी मुलं आहे ती कोणती आहे हे जर आपण तपासून बघितलं तर ती मोस्टली बुद्धिस्ट मुलं असतात. काही प्रमाणामध्ये इतर जाती धर्माची मुलं असतात, पण मोस्टली बुद्धिस्ट जी मुलं आहेत ती असतात. आणि एखाद्या तत्वासाठी, एखाद्या विचारांसाठी आपण लढलं पाहिजे. हे काय म्हणजे प्रत्येक वेळेला मुलांच्या कानामध्ये नाही सांगत. तर हे जे ॲटमॉस्फिअर त्यांना मिळतं त्या ॲटमॉस्फिअरमध्ये ते तयार होतात. म्हणजे ठीक आहे, ते जन्माला आल्यानंतर पहिला शब्द जय भीम ऐकणार आणि त्यांच्या घरामधलं ॲटमॉस्फिअर, पुस्तकं वगैरे हे आहे, पण जो त्यांची एक मेंटॅलिटी जी तयार होते ना संघर्षाच्या विरोधात उभं राहण्याची, ही मेंटॅलिटी तयार होण्यासाठीचं जे काही पूर्ण बॅकग्राऊंड किंवा ते वातावरण, हे वातावरण ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना मिळतं आणि त्या वातावरणामध्ये ती मुलं तयार होतात. आता बऱ्याच लोकांचं बरंच काय काय पण म्हणणं असतं की आंबेडकरी चळवळ असं, आंबेडकरी चळवळ तसं, पण आपण आपल्या चळवळीकडे सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे आणि ही सकारात्मक जी बाजू चळवळीची आहे याच्याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि ह्या बाजू आणखी जास्तीत जास्त कशा पद्धतीने म्हणजे स्ट्रॉंग करता येतील, इथून पुढच्या पिढीला आपल्याला ह्याच सर्व जो वारसा आहे हा कशा पद्धतीने देता येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आत्ता बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध समाजसुद्धा साजरी करायला लागलेले आहेत, विविध समाजातल्या स्त्रियासुद्धा साजऱ्या करायला लागलेल्या आहेत. मला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की एक 10 तारखेला महाराष्ट्रातल्या चर्मकार स्त्रियांनी ऑनलाईन वेबिनार घेतला महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंतीच्या निमित्ताने, आणि स्त्रिया कशा इकॉनॉमिकली सक्षम होतील असा त्यांचा तो विषय होता. त्यांनी ती जयंती तशा पद्धतीने सेलिब्रेट केली आणि सर्व चर्मकार स्त्रिया होत्या, कुठल्याही कुठल्याही पुरुषाचं काय सहकार्य वगैरे त्यांनी घेतलेलं नव्हतं. आणि त्यांनी जो मुद्दा किंवा जे वाक्य बाबासाहेबांचं मध्यवर्ती ठेवलं होतं ते हे होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे की कोणत्याही समाजाची प्रगती मी कशी मोजतो तर त्या समाजातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या कशा सक्षम आहे किंवा त्या किती एज्युकेटेड आहे ह्याच्यावर मी त्या समाजाची जी प्रगती आहे ती मोजतो, ती काउंट करतो. त्या स्त्रियांनी सुद्धा हेच जे बाबासाहेबांचं सेंटेन्स आहे ते त्याला मध्यवर्ती ठेवलं होतं. आणि त्याचा मी एक अभ्यासक म्हणून मला खूप आनंद झाला की चर्मकार समाजामध्ये सुद्धा अशा पद्धतीने
महिला आत्ता बाबासाहेबांच्या जयंतीला सेलिब्रेट करत आहे, तर ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे. आणि त्याला कुठलंही पॉलिटिकल वगैरे काही असं काही स्वरूप नव्हतं, पूर्णपणे सोशल आणि फक्त महिलांपुरतं ते लिमिटेड होतं. तर हा जो बदल आहे, हे बदल आणखी जास्तीत जास्त घडले पाहिजे. ह्याच्यासाठी आपल्याला आणखी काय काय करता येईल हे हे महत्त्वाचं आहे. आता बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंतीने झालेलं जे काही परिवर्तन आहे, हे परिवर्तन जे कवी आहेत आपल्याकडे, तर त्या कवींनी कशा पद्धतीने शब्दबद्ध केलं ह्याचा जेव्हा मी एक अभ्यास करत होते, मी बघत होते की बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंतीने जे काय परिवर्तन झालं तर त्याच्यावर कुणी काही लिहिलेलं आहे का. तर वामनदादा जे आहेत, वामनदादा कर्डक यांनी बाबासाहेबांच्या जयंतीवर, म्हणजे जयंतीवर कविता भरपूर आहे, असं काही नाही आहे, जयंतीवर भरपूर कविता आहे, पण जयंतीने झालेलं परिवर्तन, त्या समाजामध्ये काय बदल झाला पर्टिक्युलरली जयंतीमुळे, बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांचे भाषणं, बाबासाहेबांची पुस्तकं, ह्याच्यामुळे झालेलं परिवर्तन हे मांडणं हे वेगळं. पण जयंती साजरी केल्याने होणारं परिवर्तन यावर जर कोणी लिहिलं असेल तर ते मी बघत होते. तर ते बघत असताना मला वामनदादा कर्डक यांनी जयंतीने झालेल्या परिवर्तनावर एक कविता केली. ती कविता मला फार महत्त्वाची वाटते. मी ते तुम्हाला वाचून दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की जयंतीने झालेल्या ह्या परिवर्तनाला वामनदादा यांनी किती बारीक आणि अगदी सूक्ष्म पद्धतीने ते टिपलेलं आहे. आणि ती कविता जरी म्हणजे कविता म्हणून किंवा गाणं म्हणून जरी वामनदादा कर्डक यांनी लिहिलेलं असेल तरी ते एक कवितेच्या स्वरूपामधलं, म्हणजे तो एक हिस्ट्री त्यांनी शब्दबद्ध केलेला आहे. आणि हे करणं फार गरजेचं होतं जे वामनदादा यांनी केलं. म्हणजे मी जेव्हा रिसर्च पेपर लिहिला तर ह्याला खूप उशीर झाला आहे ॲक्च्युली, आणि त्याच्या खूप पूर्वी वामनदादा कर्डक यांनी ही कविता केलेली आहे. तर आपल्या ज्या काही विशेष आणि फार महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याला इतिहासाच्या कक्षेमध्ये आणणं फार गरजेचं आहे, आणि ते आपण लवकरात लवकर केलं पाहिजे, कारण ते फार गरजेचं आहे. नंतर मग गोष्टी विस्मृतीमध्ये जातात आणि तशाच राहून जातात. पण चळवळीचं डॉक्युमेंटेशन होणं, मेमरीजचं डॉक्युमेंटेशन होणं, म्हणजे रिपॉझिटरी त्याची तयार होणं ही फार गरजेची आहे. तर वामनदादा असं म्हणतात त्यांच्या कवितेमध्ये, त्यांच्या कवितेचं नाव त्यांनी दिलेलं आहे स्वाभिमानी जिनं. घराघरामध्ये नेलं स्वाभिमानी जिनं, हेच काम केलं इथं भीमजयंतीनं. कामगिरी केली खरी कामगिरी केली, लाचारी बिचारी सारी दूर दूर नेली, गेलं जुनं जिनं गेलं पाटलाला भिनं. हे वाक्य फार महत्त्वाचे आहे की गेलं जुनं जिनं गेलं पाटलाला भिनं. हे जे वाक्य आहे फार महत्त्वाचं आहे की महाराष्ट्रामधली जी काही सामाजिक व्यवस्था आहे आणि बलुतेदारी जी काही पद्धती होती ती पद्धती नंतरच्या काळामध्ये आता ती नष्ट झालेली आहे आणि यामध्ये बरेचसे बदल झालेले आहेत. तर हे सगळे बदल वामनदादा कर्डक त्यांच्या त्या कवितेमध्ये घेतात. आली नवी जाग आता आली नवी जाग, ठाई ठाई फुलारली भीमाईची बाग, डोलत आता फुलं इथं डोलत आता फुलं इथं नव्या टवटवीनं, हेच काम केलं इथं भीमजयंतीनं. भाकरीची आस होती भाकरीची आस, भाकरीचा घास दिला त्याच घरी खास, जीवनाचं सोनं केलं त्याच भाकरीनं, हेच काम केलं इथं भीमजयंतीनं. समाजाचं देणं त्याला समाजात येणं, समाजाचं देणं त्याला समाजात येणं, विचारांचं देणं घेणं करी नम्रतेनं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने विचाराचं जे देणं घेणं व्हायचं, म्हणजे भाषणांच्या स्वरूपामध्ये असेल, ऑडिओ व्हिडिओ क्लिप्सच्या स्वरूपामध्ये असेल, तर हे जे काही विचारांची आदानप्रदान व्हायची ती हे विचारांची आदानप्रदान भीमजयंतीच्या निमित्तानं झाली असं वामनदादा यांना म्हणायचं आहे. वामनाचं गाणं आलं ह्याच तयारीनं, म्हणजे त्यांचं सुद्धा जे कविता आहे ही याच तयारीनं आलेली आहे, जे की विचारांचं आदानप्रदान करणारं आहे. आणि मग ते म्हणतात की हेच काम केलं इथं भीमजयंतीनं. म्हणजे भीमजयंतीचं जे महत्त्व आहे आणि त्याचं जे इतिहासामध्ये तिचं जे कॉन्ट्रीब्युशन राहिलं, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं जे की विविध अंगाने फार महत्त्वाचं आहे, तर ह्याला त्यांनी शब्दबद्ध केलेलं आहे, जे खूप महत्त्वाचं मला वाटलं. तर आता मी समारोपाकडे येत आहे. आपण आपले जर काही क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही आता चॅटबॉक्समध्ये टाका, तोपर्यंत मी समारोप करते.
हा विषय मांडत असताना मी ज्यांच्याशी चर्चा केली, ज्यांच्याकडचे संदर्भ मी वापरले, त्या सगळ्यांचे मी आभार मानते. त्यामध्ये विजय सुरवाडे सर मुंबईचे, रमेश शिंदे आजोबा, गौतमीपुत्र कांबळे सर, दैनिक महानायकचे सुनील खोब्रागडे सर, त्यानंतर माझ्या गाईड पुष्पा गायकवाड मॅडम, संजय दादा आणि असे बरेच विद्यार्थी की ज्यांना मी असं विचारलं होतं की बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीकडे जेव्हा तुम्ही बघता तर तुम्हाला काय वाटतं. हे सर्व संशोधक आमच्या युनिव्हर्सिटीमधले, ह्या सगळ्यांची मी मनपूर्वक आभारी आहे. त्याचबरोबर बहुजन संघटक ह्या फेसबुक पेजला आत्ता 1 वर्ष कंप्लीट झालं. मी 2-3 स्पीचेस ह्या पेजवर दिलेली आहे याआधी. तर त्याचा जो रिस्पॉन्स होता तो एवढा ओव्हरवेल्मिंग होता की मला एवढं अटेन्शन जे आहे ते अटेन्शन म्हणजे बेअर करणं खूप हे झालं होतं, म्हणजे कठीण झालं होतं. मी खूप साऱ्या लोकांना किंवा ना ॲक्सेप्ट करू शकले नाही ॲज अ फ्रेंड फेसबुकला वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. पण आज जर बाबासाहेब असते तर त्यांना खरोखर खूप आनंद झाला असता. कारण जेव्हा बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना बाबासाहेबांनी केली होती त्यावेळेला त्यामधला एक पॉईंट होता, पॉईंट नंबर 5, म्हणजे जे काही त्यांनी टर्म्स बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन करताना ठरवले होते, तर त्यामध्ये 5 नंबरचा पॉईंट बाबासाहेबांनी टाकला होता आणि तो असा होता की मॅजिक लॅटर्नच्या द्वारे आपल्या समाजामध्ये जाऊन परिवर्तन करणे. आता हा म्हणजे त्यावेळेला आता म्हणजे 1924 आणि आता 2024, तर जवळजवळ 96-97 वर्षापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी हा 5 नंबरचा क्लॉज बहिष्कृत हितकारणी सभेच्या स्थापन झाल्यानंतर ते जे काही मिनिट्स असतात त्याच्यामध्ये टाकला होता आणि तो होता की मॅजिक लॅटर्नच्या द्वारे आपण आपल्या समाजामध्ये जाऊन परिवर्तन करावं. आता मॅजिक लॅटर्न काय आहे तर त्याचं जर मराठीमध्ये आपण केलं तर जादूचा कंदील किंवा असं त्याला म्हणते. म्हणजे आताचं जे प्रोजेक्टर आहे ना, प्रोजेक्टरचं प्राथमिक स्वरूप म्हणजे मॅजिक लॅटर्न होता. आणि त्यावेळेला म्हणजे असे स्लाईड्स असायचे आणि ते स्लाईड असे कॉमन पीपलला दाखवून, पिक्चर्स दाखवून तुम्हाला त्यावरनं एलॅबोरेट करता येत होतं. तर हे असं आपण करावं किंवा अशी व्यवस्था आपण करू शकतो समाजामध्ये प्रबोधन घडवून आणण्यासाठी. अशा पद्धतीची व्यवस्था असावी असं बाबासाहेबांनी त्या काळामध्ये म्हणजे मांडलं होतं. तर आज जरी आपण घरात असू, आज जरी पॅन्डेमिक पिरियड असेल, तरीही आज आपण बहुजन संघटकच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आज आपण जे प्रबोधन करत आहे, तर नक्कीच हे बघून आनंद झालाच असता बाबासाहेबांना. आणि बहुजन संघटक पेजचे जे काही म्हणजे संचालक आहेत, सर्वजित बनसोडे सर असतील, राहुल खांडेकर सर, हर्ष, सौरभ, ही लोक खरंच खूप मेहनत घेतात. आणि यांची ही जी मेहनत म्हणजे आम्हाला माहीत आहे की 4 दिवसाचा जरी आम्ही प्रोग्राम घेणार असू तर किती टेन्शन येतं. आणि यांनी तर पूर्ण वर्षभर ही प्रबोधन मालिका चालवलेली आहे. आणि ही प्रबोधन मालिका चालवत असताना खरंच त्यांना तर हॅट्स ऑफ की त्यांनी कंटिन्युअसली चळवळीशी संबंधित विषय घेणं, विविधांगी विषय घेणं, संपूर्ण समाजाचे जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत त्याला धरून विषय घेणं. महापुरुषांच्या वर्षभरामध्ये जेवढ्या महापुरुषांच्या जयंत्या आल्या त्या सर्व जयंत्या त्यांनी साजऱ्या केल्या. तर ही गोष्ट प्रबोधनाच्या क्षेत्रामधली अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ह्यासाठी त्या सगळ्यांचं खरोखरच खूप कौतुक व्हायला पाहिजे. त्यांचे खरंच खूप खूप आभार आणि अभिनंदन. कारण की येणाऱ्या काळामध्ये जर अशाच काही गोष्टी आणखीनही भविष्यामध्ये आपल्याला फेस कराव्या लागल्या तर हे जे एक माध्यम आहे लाईव्ह, तर ह्या लाईव्ह माध्यमातनं कंटिन्युअसली आपल्याला प्रबोधन करता येईल. आणि हे प्रबोधनाच्या प्रबोधनाच्या चळवळीमध्ये याचंसुद्धा एक वेगळं स्थान आहे. आणि हे वेगळं स्थान त्यांनी कायम टिकून ठेवलं. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एक व्ह्यूअर्स ह्या पेजला आहे. आणि ह्या पेजचं जे काही एक वेगळेपण म्हणजे मला जे जाणवलं ते हे आहे की त्यांनी सर्व म्हणजे नवीन असणारे जे संशोधक आहे किंवा वक्ते आहेत, गायक आहे, त्यानंतर अगदी सगळ्या क्षेत्रातील लोकांना ह्या डायसवर बोलवलं. अगदी सर्व जाती धर्माची लोक ह्या डायसवर आली आणि त्यांनी त्यांचे विचार एका
वेगळ्या पद्धतीने मांडले आणि समाज प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये अगदी म्हणजे सगळं काही बाहेरचं वातावरण शांत असताना सुद्धा आपली क्रांतिकारी विचारांची जी मशाल आहे ती पेटती यांनी ठेवली घराघरामध्ये. तर त्यासाठी मी खूप खूप अभिनंदन करते बहुजन संघटक पेजचे. त्यांना 1 वर्ष कंप्लीट झालं आणि असंच ह्याही पुढे त्या सगळ्यांना हा प्रतिसाद मिळावा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे जावं, बाबासाहेबांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत यांच्या माध्यमातून पोहोचावे अशी मी सदिच्छा व्यक्त करते. ओके, मी आता क्वेश्चन घेते. बरेचसे क्वेश्चन आलेले आहे. आंबेडकरी चळवळीचा भविष्यकाळ कसा असेल? आंबेडकरी चळवळीचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, कारण जोपर्यंत तरुण, माझ्यासारखे तरुण ह्या भारतामध्ये आहे ज्यांना बाबासाहेब कळतात, जोपर्यंत इथल्या तरुणांना असं वाटतं की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या तत्वांसाठी आम्ही रस्त्यावर उतरलं पाहिजे, आमचे प्रश्न आम्ही मांडले पाहिजे, हे जोपर्यंत इथल्या तरुणांच्या मनामध्ये आहे तोपर्यंत आंबेडकरी चळवळ ही असणार आहे आणि तिचा येणारा काळही उज्ज्वल असणार आहे. हाऊ टू मोटिवेट मॅक्झिमम विमेन इन अवर रुरल कम्युनिटीज फॉर डेव्हलपमेंट अँड सोशल एनलाइटमेंट, प्लीज गाईड. ओके, सी रुरल एरियामधल्या ज्या स्त्रिया आहेत, मी स्वतःसुद्धा म्हणजे खेडेगावातनं आलेलीच मुलगी आहे, परंतु प्रश्न हा आहे की रुरल एरियामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत तर किंवा ज्या मुली आहेत, तर मुलींना तुम्ही एज्युकेशनसाठी किंवा मग त्यांचा जास्तीत जास्त विकास व्हावा यासाठीचं जे इन्व्हायरमेंट आहे, जे वातावरण आहे खेड्यांमध्ये, तर ते तुम्ही तयार केलं पाहिजे. मला माझ्या लहानपणी मी माझं उदाहरण देऊन सांगेन की आमचं गाव हे खूप छोटंसं आहे. पण माझ्या लहानपणी मला खूप चांगलं सामाजिक वातावरण माझ्या गावामध्ये मिळालं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती, हे सगळं व्हायचं. आणि हे सगळं होत असताना माझे वडील आम्हाला घरी येऊन सांगायचे, असं झालं, तसं झालं, हे असं होतं, ते तसं होतं. इथून क्युरियासिटी निर्माण झाली आणि मग हळूहळू मी ह्या गोष्टींकडे त्या दृष्टीने बघायला लागले. तर जे पुरुषांची जबाबदारी आहे की घरातल्या स्त्रियांना ह्या सर्व गोष्टींविषयी अवेअर करणं, त्यांना सांगणं की हे असं असं आहे. आता इकॉनॉमिकली अपलिफ्टमेंटसाठी आणि त्यांना एस्टॅब्लिश करण्यासाठी तुम्ही त्यांना जे छोटे छोटे उद्योग आहे हे सगळं करून दिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्यांना मदत केली पाहिजे. आणि मला असं वाटतं की खेड्यांमधल्या ज्या स्त्रिया आहेत ना, त्या इकॉनॉमिकली म्हणजे त्या कमवतात, फक्त फरक एवढाच असतो की त्यांची जी कमाई असते ना ती त्यांच्याजवळ राहत नाही, एवढाच फक्त काय तो फरक आहे. फक्त तिथं म्हणजे आपल्या घरातली स्त्री जर कमवत असेल तर तिची जी काही कमाई आहे ती तिच्याजवळ ठेवली गेली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे असे प्रश्न नाही निर्माण होणार. उद्याचा बहुजन समाज आणि महापुरुषांच्या जयंतीची वाटचाल याविषयी आपलं मत काय? ओके, उद्याचा बहुजन समाज आणि महापुरुषांच्या जयंतीची वाटचाल, बाबासाहेब आंबेडकर किंवा कोणते पण महापुरुष जे असतील तर त्यांची जयंती जी आहे, हे जयंती आपण सिस्टमॅटिकली म्हणजे एक दूरदृष्टिकोन ठेवून साजरी केली पाहिजे. त्यामध्ये की महापुरुषांचं म्हणणं नेमकं काय होतं आणि सध्याची जी परिस्थिती आहे या परिस्थितीचं अभ्यास करून त्याचं एक आकलन करून त्यानुसार आपल्या ज्या स्ट्रॅटेजीज आहे, म्हणजे माझे पप्पा मला नेहमी सांगायचे की आपल्याला आपला शत्रू माहीत असला पाहिजे, आपल्याला आपल्या शत्रूचं मरण कशात आहे ते माहीत असलं पाहिजे आणि शत्रूचं मरण ज्या गोष्टीमध्ये आहे तर ती गोष्ट करण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि हे बाबासाहेबांचं वाक्य आहे, कुठेतरी ते लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी. मला अजून ते काही त्याचा संदर्भ मिळाला नाही, पण माझे पप्पा हे सांगायचे. सो चळवळीमध्ये काम करताना आपल्याला हे कळलंच पाहिजे की आपले शत्रू नेमके कोण आहे ते ओळखता आले पाहिजे आपल्याला. आणि जे शत्रू आपले आहेत किंवा ज्यांच्यामुळे आपल्याला विकसित होण्यामध्ये अडचणी येतात, तर ती माणसं, ती संस्था आणि ते जे काय असेल ते आयडेंटिफाय करून त्यांचं जे मरण आहे किंवा त्यांना काउंटर करण्याची जी काही स्ट्रॅटेजी असेल ती तुम्ही आखली पाहिजे. आणि ती आखत असताना तेवढी कॅपॅसिटीसुद्धा आपल्याकडे असली पाहिजे. आजच्या मुलींना बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी काय केले हे जाणून घ्यायची पण इच्छा नसते. अशा मुलींना तुम्ही आत्ता काय सांगाल?
सुप्रिया ताई कुराडे, थँक्यू सो मच हा प्रश्न विचारल्याबद्दल. हे असं का होतं की आजच्या मुलींना म्हणजे नाही वाटत, पण म्हणजे मला नाही वाटत की बुद्धिस्ट फॅमिलीजमध्ये असं होतं. कारण की बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी काय केलं आहे हे बुद्धिस्ट फॅमिलीजमध्ये लहानपणापासून ते म्हणजे ते शिकवलं जातं. तो पार्ट असतो फॅमिलीचा. म्हणजे जसे इतर गोष्टी फॅमिलीचा पार्ट असतं ना, तसं बाबासाहेब, त्यांचे विचार, गौतम बुद्ध हा त्या फॅमिलीचा पार्ट असतो. अपार्ट फ्रॉम दॅट मुलींचा हा प्रश्न असू शकतो. तर त्यासाठी खूप गोष्टी करणं फार गरजेचे आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूचं जे वातावरण किंवा जे इतर लोक असतील तर त्यांच्यामध्ये आपण ह्या विषयाच्या अनुषंगाने जागृती करणं फार गरजेचं आहे. कारण कुणाला कळो न कळो पण स्त्रियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळणं फार गरजेचे आहे. आणि हे ज्या दिवशी महिलांना बाबासाहेब आंबेडकर ज्या दिवशी कळणार त्या दिवशी समाज परिवर्तन ज्या झपाट्याने व्हायला पाहिजे ते त्या झपाट्याने होणार. यासाठी मला असं वाटतं आपले जे बुद्ध विहार आहे, त्यानंतर तिथे म्हणजे वेगवेगळ्या कम्युनिटीतल्या ज्या महिला आहे तर त्यांना आपण आमंत्रित केलं पाहिजे. त्यानंतर आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्यासोबत ज्या इतर महिला असतात तर त्यांना आपण सांगितलं पाहिजे. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये ज्या विद्यार्थिनी असतात, ज्या आपल्या मैत्रिणी असतात, तर त्यांना ह्या गोष्टींची जाणीव आपण करून दिली पाहिजे. हा एक जो मार्ग आहे. कारण कसं आहे की आपली जी भूमिका असते की त्यांनी स्वतः वाचावं, त्यांना स्वतःला ते कळलं पाहिजे. ही भूमिका आता आपण बदलणं गरजेचं आहे. कारण आपल्याला माहीत आहे की काय केलेलं आहे, ओके, आणि ते जे लोक आहेत त्यांना कळावं ही आपली जबाबदारी आहे. म्हणजे ॲक्च्युली ते एज्युकेटेड आहे तर त्यांनी ते समजून घेतलंच पाहिजे. पण त्यांच्यावर असणारा वर्षानुवर्षाचा जो पगडा आहे तो पगडा एवढा सहजासहजी जाणार नाही. म्हणून ज्यांना ज्यांना बाबासाहेब कळालेले आहेत आणि विशेषतः ज्या स्त्रिया आहेत की ज्यांना ह्या बाबतीतल्या बऱ्याच गोष्टी ह्या खूप महत्त्वाच्या आहेत, ह्या फार गांभीर्यानं घेतल्या पाहिजे, हे ज्यांना माहीत आहे, तर अशा स्त्रियांनी आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांना ह्याविषयी अवेअर करणं आणि ह्याविषयी सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं. व्यसनमध्ये आपले तरुण जात आहे आणि शिक्षणाचे महत्त्व त्यांना अजून पण समजलं नाही. व्यसनमध्ये, ओके 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 ओके, अच्छा, रवी वानखेडे सर. व्यसनमध्ये आता तुम्ही जे म्हणत आहात की व्यसन म्हणजे मला कळतं तुम्हाला काय म्हणायचं आहे, पण ह्याच्याकडे एका वेगळ्या दृष्टीने पण आपण बघणं गरजेचं आहे. म्हणजे ही जर गोष्ट तुम्ही मला 5-6 महिन्यापूर्वी विचारलं असतं तर मीही कदाचित तुमच्यासारखंच म्हणजे असंच मी बोलले असते काहीतरी. पण की भारतीय समाजव्यवस्थेमध्ये जे शेड्यूल कास्टमधली मुलं आहेत ती म्हणजे ज्या सामाजिक प्रेशर्सला ते फेस करतात, आणि हे भारतीय समाजव्यवस्थेमध्ये ना मुलांना व्यक्त होण्याची म्हणजे पुरुषांना व्यक्त होण्याची मुभा नाही आहे. तू पुरुष आहे म्हणजे ना तू काही बोललाच नाही पाहिजे, तू कधी व्यक्तच झाला नाही पाहिजे, अशी एक जी मानसिकता आहे ना ही चुकीची आहे. पण ती पेट्रिआर्कल सोसायटीमध्ये असतेच, त्याला म्हणजे काही पर्याय नाही आहे. पण शेड्यूल कास्टमधला कोणता पण मुलगा असेल तर त्याच्यावर जे प्रेशर्स असतात की त्याला सेटल व्हायचं असतं, दुसरी गोष्ट असते की त्याला खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात, तिसरी गोष्ट ही असते की म्हणजे सोसायटीचा एक शेड्यूल कास्टमधला मुलगा किंवा व्यक्ती म्हणून त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना हा दृष्टिकोन पण खूप वेगळा असतो. आणि आत्ता सध्याची जी परिस्थिती आहे जॉब सॅच्युरेशन आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना लवकर व्यक्त होता येत नाही. मग अशा वेळेला जे काही मार्ग त्यांना सुचतात ते मार्ग ते अवलंबतात. म्हणजे मी ह्या गोष्टीचं अजिबात समर्थन करत नाही की जे काही व्यसन आहे ते व्यसन म्हणजे असलं पाहिजे, ह्याचं मी अजिबात समर्थन करणार नाही. परंतु असं कुणीही नसतं की ज्याला असं वाटतं की बाबा आपल्याला व्यसन असावं. तर जे काही प्रेशर्स म्हणजे आता महिलांना पण खूप प्रेशर्स असतात, पण त्या बोलतात किंवा त्या रागवतात, त्या त्यांचं मन मोकळं करतात, तर त्यांचं जे मेंटल स्ट्रेस आहे ना तो थोडासा काय म्हणतात त्याला थोडासा कमी होतो. मग व्यसन म्हणजे काय, फक्त ते एकच व्यसन नसतं म्हणजे पिण्याचं. तंबाखू खाणं पण व्यसन असतं, बाकी सगळे पण व्यसन असतं. पण काय झालेलं आहे की मुलं फक्त एवढंच करतात, ह्या एकाच गोष्टीकडे आपण लक्ष देतो. पण आपण ह्याकडे नाही लक्ष देत ना कधी की आंबेडकरी चळवळीतले मुलं जर अन्याय झाला असेल तर अगदी रक्त सांडेपर्यंत ते रस्त्यावर असतात. याकडे आपण का नाही लक्ष देत? याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे ना. कुणावर अन्याय झाला असेल तर ती मुलं तिथं जाऊन तो इश्यू शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतात. आता हे जे बहुजन संघटक आहे, हे बहुजन संघटक चालवणारी ही जी मुलं आहेत
ही पण आंबेडकरी चळवळीतली मुलं आहेत, मग ह्याकडे आपण लक्ष नाही दिलं पाहिजे? फक्त एक गोष्ट, बरं ठीक आहे की इथे इथे व्यसन आहे म्हणून आपण असं म्हणतो, पण बाकीच्या ठिकाणी तर बरंच काय काय होतं, तर त्यांच्यावर आपण नाही बोट उचलत कधीच. मला हे म्हणायचं आहे की कोणतं पण जे व्यसन असेल त्याला मी कधी सपोर्ट करणार नाही, परंतु आपल्या चळवळीच्या ज्या काही चांगल्या बाजू आहे त्या चांगल्या बाजू घेऊन बोलणं आणि त्या चांगल्या बाजू आणखीन सशक्त करत करत आपण पुढे जाणं हे गरजेचं आहे. म्हणजे जर इथला मीडिया एका वेगळ्या पद्धतीने जर त्याला प्रोजेक्ट करत असेल तर वी हॅव टू इग्नोर. आपण हे शिकलं पाहिजे की आपण त्याला इग्नोर केलं पाहिजे. ठीक आहे, मान्य आहे ती एक गोष्ट आहे बाबा, ठीक आहे. पण कोणी असं म्हणजे, आणि 6 डिसेंबर तर आपली मुलं किती सिरियसली त्या दिवसाचं गांभीर्य ओळखतात आणि अगदी फार शिस्तीमध्ये सगळ्या गोष्टी करतात. मग त्याच्याकडे ते महत्त्वाचं नाही आहे का? फक्त दोष देणं म्हणजे मला तरी एक मुलगी म्हणून किंवा शेड्यूल कास्टमधली एक मुलगी म्हणून मी अशा पद्धतीने हा विचार करते. ऑफकोर्स हे माझे वैयक्तिक मतं आहेत आणि ते तुमचं पण एक वेगळं मत असू शकतं, ते व्यक्तिपरत्वे बदलत जाऊ शकतं. डीजे लावून साजरी केली जाणारी जयंती समाज परिवर्तन घडून आणण्यात कितपत उपयोगी? मी पुन्हाही तेच म्हणेन की आपण एक वेगळी संस्कृती स्वीकारलेली आहे. ठीक आहे, एक दिवसाचा आनंद जर आपली मुलं की सेलिब्रेट करत असतील तर हे माझं वैयक्तिक मत आहे की एका दिवसाचा आनंद जर आपली मुलं सेलिब्रेट करत असतील तर त्यात काही वावगं असू नये. म्हणजे इतर ठिकाणी तर फार वर्षातनं 4-4, 5-5 वेळा डीजे लावून मुलं नाचतात. मग ठीक आहे, त्यांच्यासोबत काही कंपॅरिझन नाही आहे, पण आनंद जर साजरा ते करत असतील तर त्याला काय हरकत घेण्याची. म्हणजे फक्त ते तेवढंच नाही ना करत. जेव्हा एखादं संकट येतं किंवा जेव्हा सामाजिक इश्यू निर्माण होतात तर तेव्हा हीच मुलं असतात रस्त्यावर. मग आपण त्यांना का नाही महत्त्व देत? ठीक आहे, आय थिंक आता बराच वेळ झालेला आहे. तर मला ज्यांनी संधी दिली, बहुजन संघटकचे सर्वजित बनसोडे सर, त्यानंतर राहुल खांडेकर सर, आणि ज्यांच्यापर्यंत मी खूप साऱ्या लोकांपर्यंत पोचते ते हर्ष, सौरभ, सुचिता कांबळे, विनस गाडे, सिंहल बनसोडे, हे जे सर्व ह्या पेजचे नेहमीचे हे पेजला ते नेहमी प्रमोट करत असतात, शेअर करत असतात, ह्या सगळ्यांची मी खूप खूप आभारी आहे. ज्यांनी मला प्रश्न विचारले त्या सगळ्यांची आभारी आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलात. 142 लोक लाईव्ह आहेत आत्ताही. तर तुम्हा सगळ्यांची मी खरंच खूप खूप आभारी आहे. हे माझं आजचं जे विवेचन होतं, हे विवेचन तुमच्यासमोर ठेवण्यासाठी ज्या सगळ्यांनी मला मदत केली, वैचारिक डिस्कशन केलं, त्या सगळ्यांची मी मनपूर्वक आभारी आहे. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या, महात्मा फुले यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. जय भीम.